नमस्कार. मी रोहित किशन तावस्कर, वार्ड क्रमांक 3मधून उमेदवारी अर्ज भरला होता. सध्याची स्थिती पाहता वार्ड क्रमांक 3मधून आमचे सर्वांचे लाडके रमेश नागनाथ बारसकर यांच्यासोबत पाठिंबा देत आहे. तरी सध्याची स्थिती पाहता पूर्णपणे मोहोळ तालुक्यात सध्या सर्वसामान्य कुटुंबात आलेले रमेश नागनाथ बारसकर यांना तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींनी काढण्यासाठी भरपूर प्रयत्न केला आहे. तरी मी माझ्या वैयक्तिक गटाने संपूर्ण पाठिंबा रमेशजी बारसकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रोहित तावस्कर व तसेच आमचे दुसरे सहकारी मित्र राहुल तावस्कर यांचे बंधूच रोहित तावस्कर आहेत. यांनी प्रभाग क्रमांक 3मधून काँग्रेस आयच्या तिकिटावर उमेदवारी भरली होती. ही निवडणूक कालांतराने पुढे गेली. 2 तारखेचं मतदान 20 तारखेला झालं आणि या 4 तारखेपासून जे आता आमचे सहकारी मित्र रोहित यांनी सांगितलं की या तालुक्यातील नेतृत्व सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला रमेश बारसकर यांचा पराजय झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. जरी त्यांचा पक्ष वेगळा असेल तरी देखील रमेश बारसकरचा पराभव करण्यासाठी आपण रमेश बारसकरच्या विरोधकाला आपण मदत केली पाहिजे, अशी भूमिका घेतलेली या तालुक्यामध्ये शहरामध्ये सर्व दूर चर्चा पोचलेली असताना ही चर्चा आमचे सहकारी मित्र राहुल तावस्कर असतील, रोहित तावस्कर असतील यांच्यापतून ही चर्चा गेली आणि त्यांनी निर्णय घेतला की सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रमेश बारसकर याचा पराजय करण्यासाठी तालुक्यातलं नेतृत्व धडपड करतंय. तर आपण देखील सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे, त्यामुळं आपण रमेश बारसकरला सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका रोहित यांनी घेतल्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करून या मोहोळ शहरामध्ये जे परिवर्तन होत आहे त्या परिवर्तनाचा धागा होण्याचं काम रोहित यांनी केलं, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.